मैत्रिणींनो नमस्कार. स्टार्ट करूया आजचा एपिसोड. घरोघरी मातीच्या चुली. हॉलमध्ये नाना बसलेले असतात आणि तिथून जानकी येते आणि जानकी नानाकडे पाहते आणि म्हणते, नाना हे काय तुमच्या डोळ्यात पाणी? आणि त्यावर नाना म्हणतात, या वयात पोरगा गेलेल्या बापाला आणखी कसला ग त्रास होणार, असं नाना म्हणतात आणि डोळे पुसतात. नाना पुढे म्हणतात, अगं जानकी, वाद होत असतात, मतभेद असतात, पण पोरग डोळ्यासमोर असतं ग. सारंग बायकोच्या नादाला लागला होता, पण मूळचा लय गुणी होता ग. अभ्यासात नाही रमला, पण मातीत बरोबर रमला. आणि आज माझ्या हातानं त्याची माती झाली, असं म्हणतात आणि नाना रडू लागतात. त्यावर जानकी म्हणते, नाना सावरा स्वतःला. आणि नाना म्हणतात, स्वतःला सावरायची ताकदच राहिली नाही बघ. नाना पुढे म्हणतात, फक्त सुमित्राला बघून आवरायची ताकद गोळा करतोय. अजूनही विश्वास बसत नाहीये ग हे असं काही झालंय म्हणून. ना त्याची शेवटची भेट झाली ना त्याचा पत्ता लागला. रातोरात तुळसाड येऊन जसं शेत खराब करतं ना तसं झाल्यासारखं वाटतंय बघ जानकी, असं म्हणतात आणि नाना परत रडायला लागतात. जानकी म्हणते, तुम्ही आईसाठी खंबीर आहात, असं एकदम खचून जाऊ नका. सगळं ठीक होईल. एकदा का गणपती बाप्पा घरात आले ना. आणि लगेच मध्येच नाना म्हणतात, नाही ग जानकी. नाना रडत रडत म्हणतात, नाही ग जानकी, असे सणवार करून दुःख सरत नसतं आणि गेलेला माणूस परत वापस येत नसतं. काय तर म्हणे सारंग आपल्या आसपास आहे असं समजायचं आणि सण साजरा करायचा. नाना रडत रडतच म्हणतात, कसं शक्य आहे ग हे, सांग ना कसं शक्य. जानकी नानाच्या तोंडाकडे पाहते आणि मनातल्या मनात म्हणते, नाना जिने तुम्हाला आणि अख्ख्या घराला रडवलंय ना, त्या ऐश्वर्याला मी मुळासकट उपटून काढणार आहे. थोडी कळसोसा. सारंग भाऊजी कुठेही गेलेले नाहीत हे कसं सांगू मी तुम्हाला. आणि तेवढ्यातच गुलाब काही डेकोरेशनवाल्या माणसांना घेऊन येतो आणि त्याच्यामध्येच सारंग पण वेषांतर करून आलेला असतो. सारंगला पाहून जानकीच्या चेहऱ्यावर गोड हसू येतं आणि गुलाब म्हणतो, नानासाहेब, वहिनीसाहेब, हे डेकोरेशनवाले आहेत. आणि गुलाब डेकोरेशनवाल्याला म्हणतो, बरं का मंडळी, डेकोरेशन असं झालं पाहिजे ना, दरवर्षी आपण जसं करतो ना तसंच. आमचे सारंग दादा कुठं बी असतील ना, तेथून पाहून त्यांनी म्हणलं पाहिजेत, गुलब्या काय डेकोरेशन कडक झालंय बघ. आणि असं म्हणतात जानकी आणि सारंग एकमेकाच्या तो चेहऱ्याकडे म्हणजे हळून पाहतात. जानकी नानाला म्हणते, नाना थोडा विश्वास ठेवा, सगळं ठीक होईल. आणि तुम्हीच म्हणता ना, आपण मनापासून बापाला हात जोडून जे मागू ते आपल्याला भेटतं म्हणून. अगदी तसंच होणार आहे. सारंग भाऊजी कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये आपल्या समोर येते आणि तिथूनच सारंग पुढे जात असतो. हे ऐकून तिथेच थांबतो. सारंग नानाच्या चेहऱ्याकडे पाहतो आणि तोंड बारीक करून बाहेर निघून जातो. बाहेरून काहीतरी फुलाची टोपली घेऊन येतो आणि परत तिथे थबकतो. जानकी त्याच्याकडे पाहते आणि इशारा करते घेऊन जा म्हणून, आणि सारंग तिथून निघून जातो. आणि इकडे ऐश्वर्याच्या रूम मध्ये आजी ऐश्वर्याच्या तोंडावर पाणी शिंपडते आणि ऐश्वर्या दचकून उठते. ऐश्वर्या कानामध्ये बोळं घालून झोपलेली असते, कापसाची बोळं. ऐश्वर्या उठते आणि म्हणते, आजी काय करताय तुम्ही? आणि आजी म्हणते, काय करणार, केव्हाची उठवते तुला, तू जागीच होत नाहीयेस, म्हणून म्हणलं थोडे पाणी शिंपडावं. आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, पाणी कशाला, घोरायचं ना, मी लगेच उठून बसले असते. कशा झोपताय तुम्ही? आधीच तुमच्या घोरण्यामुळे माझी झोप नाही झाली. किती उशिरा डोळा लागलाय माझा माहितीये का? आजी म्हणते, नाहीतर काय. आणि आजीची नजर तिच्या कानावर जाते आणि म्हणते, तुझ्या कानातून कापूस बाहेर येतोय. ऐश्वर्या ते कापूस ओढते आणि फेकून देते. आजी पुढे म्हणते, बरं आता ते जाऊ दे, आवर आता माझ्यासोबत खाली चल, खाली गणपतीची तयारी आहे, थोडा हातभार लाव. आणि ऐश्वर्या आजीच्या तोंडाकडे पाहते आणि म्हणते, काय गणपती? आणि आजी म्हणते, हो. ऐश्वर्या म्हणते, आजी अहो माझे सारंग गेलेत आणि आपण गणपती साजरा करतोय. आणि त्यावर आजी म्हणते, हो बरोबर आहे तुझं. आजी म्हणते, सारंगला गणपती आवडायचा का नाही, मग त्याच्या आवडीनुसार आपण गणपती उत्सव साजरा करायचा असं सुमित्राने ठरवले. आजी पुढे म्हणते, अगं ती जानकी पुढे पुढे करते ना, तू चल उठ आवर. आणि ऐश्वर्या म्हणते, अहो आजी त्या जानकीने काय लाजबीज सोडली की काय? अहो इथे माझा नवरा गेलाय आणि हे लोक इथे गणपती आणून मज्जा करणार आहेत का? आजी म्हणते, मजा म्हणून नाही, पण सारंगच्या आठवणी त्यात आहेत ना म्हणून. आणि ऐश्वर्या म्हणते, अहो आजी पण सारंग नाहीयेत ना, सारंग या जगामध्ये नाहीयेत. आता त्यांना आवडतंय म्हणून हे काही करतील का ही लोक? मला का नाही विचारलं, मी पण मेले का? नाही असू दे, मी जाऊन बघते काय ते, असं ऐश्वर्या म्हणते आणि बेडवरून उठते. आजी म्हणते, अगं ऐक ऐक. हॉलमध्ये डेकोरेशनची तयारी चालू असते. सारंग इकडे तिकडे पाहतो आणि मनाशीच म्हणतो, कोणी बघत नाही, हीच ती वेळ आहे. मी आईकडे जातो आणि आईला सगळं सांगतो. सारंग तोंड फिरून जाणार तोच ऐश्वर्यावरून ओरडते, थांबा. आणि सारंग जोराचा दचकतो. सारंगच्या मनामध्ये भीती असते की त्याला वाटतं ऐश्वर्याने मला ओळखलं का काय, इकडे लपू का तिकडे लपू म्हणून भिंतीकडे तोंड करून उभा राहतो. ऐश्वर्या खाली येते. खाली जानकी, ऋषिकेश, अवंतिका, सौमित्र सगळेजण असतात. आणि ऐश्वर्या म्हणते,
इथे माझा नवरा जिवंत नाही आणि तुम्ही सण कसले साजरे करताय? आता बाबा रे, सारंगच्या जीवात जीव आला. त्याला आता खात्री पडली की बाबा तिनं आपल्याला पकडलं नाहीये. आणि ऐश्वर्याच्या आवाजाने आई बाहेर येते आणि म्हणते, ऐश्वर्या काय झालं? आणि ऐश्वर्या म्हणते, ह्या घरामध्ये गणेश उत्सव साजरा करायचा नाही म्हणजे नाही. ऐश्वर्या आईला म्हणते, अहो आई, मला तुमच्याकडून अशी अपेक्षा नव्हती. माझा नवरा जाऊन 1 महिना सुद्धा झाला नाही आणि आपल्या घरामध्ये हे असे उत्सव चालू आहेत. ऐश्वर्या पुढे म्हणते, यांचं जाऊ द्या हो, यांच्याकडून मला कसलीच अपेक्षा नाहीये, पण तुम्ही आई आहात ना, मग तुम्ही एवढ्या कशा इन्सेन्सिटिव्ह? त्यावर जानकी म्हणते, ऐश्वर्या, आईशी बोलताना तोंड सांभाळून बोल. गणेश उत्सव साजरा होतोय तो सारंग भाऊजीसाठी. त्यांना गणेश उत्सव खूप आवडायचा. एकत्र केली गेलेली सजावट, एकत्र केले गेलेला मकर, एकत्र केली गेलेली खरेदी, म्हणून फक्त त्यांच्याकरता गणपती बसवतोय आपण. आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, भास्कर जानकी, तुमच्या आनंदासाठी, तुमच्या हौसेसाठी माझ्या नवऱ्याचं नाव नको गं पुढे करू. ऐश्वर्या पुढे म्हणते, काय ग, सवाशी नाहीस ना तू? तुला काय दुःख कळणार आहे एका विधवेचं? तुम्ही सगळेजण गणपती आणणार, आरती करणार, पूजा करणार, आणि मी काय करायचं ग? आता जर माझे सारंग असते तर त्यांनी माझ्यासोबत गणपतीची आरती केली असती, पूजा केली असती. या विचारात मी झुरत राहायचं? थोड्या अंतरावर सारंग उभं राहून हे सगळं ऐकत असतो. आणि ऐश्वर्या आईला म्हणते, तुम्हाला आठवतंय आई, मी एकदा पुरणपोळी केली होती, ती करपली होती, फारशी काही मला जमली नव्हती, तरीसुद्धा माझ्या प्रेमाखातर त्यांनी ती पुरणपोळी खाल्ली होती. मग ती पुरणपोळी पाहून मला सारंगची आठवण नाही येणार? मला त्रास नाही का होणार? इथे माझ्या जखमावरची अजून खपली निघाली नाहीये आणि तुम्ही त्याला नख लावायला आलात? हेच करून जर तुमचं समाधान होत असेल ना, तर मारा नख, आणा गणपती आणि करा सण साजरा. शेवटी माझा नवरा गेल्याचं दुःख तुमच्या आनंदापुढे मोठं नाहीये ना. करा, उत्सव साजरा करा तुम्ही. आणि ऐश्वर्या त्या डेकोरेशनवाल्याला म्हणते, काका करा, छान डेकोरेशन करा, माळा लावा. आणि तेवढ्यामध्येच आई म्हणते, ऐश्वर्या, अगं जानकीला हे सगळं करायला मीच सांगितलं होतं, कारण मला असं वाटलं होतं की ते सगळं आपण सारंगसाठी करतोय. पण तुला जर त्रास होत असेल ना, तर नको हे सगळं करायला. आणि सगळ्याचे चेहरे दाखवतात आणि बॅकग्राऊंडला ढिंचॅक म्युझिक. आई डेकोरेशनवाल्याला म्हणतात, थांबवा रे ही तयारी आणि जा तुम्ही निघून. आणि सगळेजण बाहेर जातात, त्यात सारंगसुद्धा असतो. आई रडत म्हणते, आणि या वर्षी गणेश उत्सव साजरा होणार नाही. आई रडत तिच्या रूममध्ये जाते. सगळेजण एक मिडूचं तोंड करून एकमेकाच्या तोंडाकडे पाहतात. आणि ऐश्वर्या जिना चढत म्हणते, ह्या विक्टिम कार्ड वापरून मी मस्त हा गणेश उत्सव थांबवला. आजीवरून हे सगळं पाहत असते आणि ऐकत असते. हा ऋषिकेश जर मला त्रास देऊ शकतो, तर मी सुद्धा सगळ्यांना छळू शकते. सारंग वैतागलेले असते आणि दोन्ही भावापुढे म्हणतो, अरे किती खोटारडी नालायक बाई आहे रे ती. माझं नाव वापरून खोटं रडून, खोटं प्रेम दाखवून तिने आपला गणेश उत्सव थांबवला. त्या बाईनं आईला पण किती वाईट वाटलं असेल ना रे दादा. सौमित्र सारंगची समजूत घालत म्हणतो, शांत हो सारंग. आणि त्यावर सारंग म्हणतो, कसा शांत हो, सांग ना दादा, मला आईला भेटायचं होतं, म्हणून आलो होतो ना मी. त्या बाईनं सगळ्या प्लॅनवर पाणी पाडलं. आता कसा भेटणार आहे मी आईला? ऋषिकेश म्हणतो, तेच तर कळत नाहीये मला. मधूनच ती ऐश्वर्या तडमडली आणि रडायला लागली. आणि आईने पण गणेशोत्सव नाही करायला सांगितला. सारंग म्हणतो, आपली आई पण ना नेहमी तिच्या खोट्या रडण्यावर विश्वास ठेवते. कसं समजवायचं रे आईला? त्या बाईचं रडणं म्हणजे मगरीचे अश्रू आहेत, खरं रडणं नाही. खोटं रडते. आणि तेवढ्यामध्ये जानकी येते आणि म्हणते, सारंग भाऊजी जरा हळू बोला ना, कोणी येईल. आणि सारंग म्हणतो, वहिनी, बरं झालं ग तू आलीस. मला आईला बघितलं ना, चर्र झालं बघ माझ्या काळजामध्ये. असं वाटतंय का तिला जाऊन मिठी मारावी आणि सगळं खरं सांगावं. मला काही करून आईला भेटायचंय. आणि भेटणं होत नसेल तर मी फोन करू का ग तिला? आणि ऋषिकेश म्हणतो, नाही हा सारंग, उगाच हाताताईपणा करू नकोस. फोन करून नाही चालणार. प्रत्यक्ष तू आणि आई भेटत नाही ना, तोपर्यंत आई विश्वास ठेवणार नाही. आणि त्यावर अवंतिका म्हणते, हे बोलणं पण घरातच व्हायला पाहिजे. काय माहिती आईच्या मनावर काय परिणाम होईल तो. सौमित्र म्हणतो, एक्झॅक्टली, आपण त्यासाठी आईला घराच्या बाहेर पण नाही बोलवणार. आणि सारंग म्हणतो, पण मी आत कसं जाणार? आता तर आईला भेटणं शक्यच नाहीये. आणि जानकी म्हणते, सगळं शक्य आहे. तुमची जानकी वहिनी असताना होणार, सगळं होणार आणि सगळं आपल्या प्लॅननुसार होणार. आणि त्यावर अवंतिका म्हणते, पण हे सगळं कसं होणार वहिनी? जानकी म्हणते, माझ्याकडे एक आयडिया आहे. आणि सगळे तिच्या तोंडाकडे पाहतात. आणि इकडे ऐश्वर्याच्या रूममध्ये ऐश्वर्या आजीला म्हणते, काय वाटलं त्या रणदिवेला? ते लोक वाटतील ते करतील आणि मी त्यांची मनमानी सगळी सहन करेल. मी ऐश्वर्या आहे, ऐश्वर्या, आणि मी जे बोलेल तेच होणार या घरामध्ये. आणि आजी म्हणते, तू जे केलंस ते योग्य केलंस. म्हणजे आजी दोन्हीकडून वाजवायला लागली. म्हातारी स्वतःच्या मुलीच्या आयुष्याबरोबर खेळत आहे. आजी म्हणते, या घरात तुझं काय स्थान आहे हे तू दाखवून दिलंस. तुझ्या एका शब्दाखातर सुमित्रेनं गणेशोत्सव रद्द केला. आजी पुढे म्हणते, खरं म्हणजे काय आहे ना, ते गणेशोत्सव करायला ही कल्पना माझी. मला हा सण भयंकर आवडतो. आणि दुसरं काय, गोडधोड खायला भरपूर मिळतं.
आणि ऐश्वर्या रागाने म्हातारीकडे पाहते आणि ढॅंचान असं म्युझिक लागते आणि आजी पलटत म्हणते ते काय आहे ना. आणि सुमित्राचं रडणं थांबवायला हा एकमेव उपाय होता. पण तू जे केलंस ते योग्य केलंस. जानकीला तिची जागा दाखवून दिलीस. आजी पुढे म्हणते कसं तोंड पडलं होतं तिचं. शाबाश गुंडी शाबाश, बरोबर केलंस. आता जानकीचा काहीतरी प्लॅन बी रेडी दिसतोय. आणि अवंतिकाच्या हातून तांब्या पडतो की मुद्दाम पाडते. आवाज खूप जोराने होतो. त्या आवाजाच्या दिशेनं आजी आणि ऐश्वर्या दोघी खिडकीमध्ये येतात. आणि जानकी अवंतिकाला म्हणते काय ग, जपून जरा, चांदीची भांडी आहेत. काय ना, चांदीची भांडी आपण एवढ्या प्रेमानं बनवलीत ना, म्हणून म्हणलं आता गणेश उत्सव कॅन्सल झाला म्हणल्यावर आपण ही भांडी पुसून ठेवून देऊयात. अवंतिका म्हणते मला तर त्या ऐश्वर्याचा एवढा राग येतोय ना वहिनी, गरज काय होती तिला खाली येऊन तमाशा करण्याची. हे सगळं आपण सारंग भाऊजीसाठी करतोय ना, त्यांना आवडायचा गणपती म्हणून सगळं करतोय ना. ऐश्वर्याच्या रूममधून ऐश्वर्या आणि आजी हे सगळं त्या दोघीचं बोलणं ऐकत असतात. आणि अवंतिका पुढे म्हणते आपण सगळे दुःखात आहोत. गणपती बाप्पा येणार आहेत म्हणून थोडी तरी पॉझिटिव्ह येत होती. दुधात माशी पडावी तशी मध्ये येऊन शिंकली. आणि त्यावर जानकी म्हणते बरंच झालं शिंकली. तिला आपलं वाईट करायचंय ना, करू दे. काय आपलं वाईट करायचंय तेवढं करू दे. अवंतिका विचारते म्हणजे. आणि जानकी म्हणते विनाशकाली विपरीत बुद्धी. जानकी पुढे म्हणते तिला कळत नाहीये, तिचा काळ ती स्वतःहूनच ओढून घेत आहे. आता तूच विचार कर ना, आपण गणपती यावर्षी कशासाठी करत होतो. सारंग भाऊजीसाठी, आईंना बरं वाटावं यासाठी. पण तिनं काय केलं. आणि अवंतिका म्हणते माती केली. जानकी म्हणते नुसती माती केली नाही. आणि दोघी जणी म्हणतात तिने माती खाल्ली. अगं आईंना दुखवलं ग तिने. आणि आईची अपेक्षा काय होती, याही वर्षी गणपती उत्सव व्हावा. पण ऐश्वर्याने काय केलं, स्पष्ट नकार दिला आईने. अगं त्या आईला, ज्या आईने तिनं दरवेळेस पाठिंबा दिला, दरवेळेस तिचीच बाजू घेतली, त्या आईंना दुखवलं ग हिने. अवंतिका म्हणते दुखवलं नाही, रडवलं सुद्धा त्याच ऐश्वर्याने. आणि अशाने काय होईल माहितीये. अवंतिका म्हणते ती आईच्या नजरेतनं अजून उतरत जाईल. आणि जानकी म्हणते अगदी बरोबर बोललीस. जानकी पुढे म्हणते गणेश उत्सव हा सण सारंग भाऊजीच्या खूप आवडीचा. दुसरा कोणता सण असताना तर आईला काही वाटलंही नसतं. त्या बिचाऱ्या आईला तर इतकं दुखवलं ना त्या ऐश्वर्याने. आता बिचारी आई खोलीमध्ये जाऊन रडत बसले असते. अवंतिका म्हणते आईला रडवणारी दुखवणारी दुसरं कोणी नाहीये, ती अवंतिकाच आहे. आणि जानकी म्हणते बरोबर, खरं तर जे झालं ते चांगलंच झालं. आता बघतो आईच्या नजरेतनं कशी ऐश्वर्या उतरेल. असं म्हणतात ना, बुडत्याचे पाय. आणि अवंतिका म्हणते तळाकडे. जानकी म्हणते बरोबर, ही ऐश्वर्या पण अशीच एका दिवशी बुडणार आहे. आणि तिला हात द्यायला कोणी नसेल. अगं गणपती बाप्पा म्हणजे विघ्नहर्ता. आपल्या घरात गणपती बसू नये म्हणून तिने विघ्न आणलंय ना. तिच्या आयुष्यात विघ्न येते की नाही बघ. आणि त्यापासून तिला कुणीच वाचू शकणार नाही. आई तर तिला आता कायमचं दूर लोटून देणार. कायमचं म्हणजे कायमचं. चल जाऊ दे, किती आपण त्याच विषयावर बोलणार ग. चल हे सगळं आपण आवरून ठेवूया. आजीने तबला बदलला बघा अजून. आता म्हणते हां, त्या दोघी बोलत होत्या ना, ते अगदी बरोबर होतं बघ. तू काही म्हण, तुझंच चुकतंय. तू गणपती उत्सवाला नकार द्यायला नको होतास. ऐश्वर्याने वापरला बघा आपला शब्द. लगेच ती म्हणते काय डबल ढोलकी आहात तुम्ही आजी. आत्ता थोड्या वेळापूर्वी तुम्ही माझं कौतुक करत होता ना, मग आता चुका काय दाखवताय. त्यावर आजी म्हणते चुका नाही ग, मला फक्त एवढंच म्हणायचंय की तू सुमित्राचं मन दुखवायला नको होतंस. आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते दोन दगडावर पाय ठेवता, कधी नावं ठेवता, कधी चांगलं म्हणता. आणि आजी म्हणते हां, नावं ठेवते पण नेहमी तुझ्या बाजूने उभी राहते हे लक्षात ठेव. आणि सुमित्रासुद्धा तुझ्या बाजूनेच आहे हे बघ. सुमित्राचं मन दुखावू नकोस, तिला सांभाळ. ती जोपर्यंत आपल्या बाजूने आहे तोपर्यंत ठीक आहे. जर ती एकदा जानकीच्या बाजूने गेली की संपलं सगळं. काय. आणि आजी डोक्याला हात लावते आणि म्हणते, म्हणजे बोट ठोठवते डोक्यावर आणि म्हणते समजतंय की नाही, इथे शिरतंय का काही. आणि हे तिघे जण बाहेर जानकीची वाट पाहत असतात. आणि सारंग वैतागतो आणि म्हणतो अरे किती वेळ झाला रे, अजून वहिनी आलेली नाहीये, फोन तरी कर ना तिला, मला आईला भेटायचंय. सारंग म्हणतो एक तर ही दाढी मला आतून खाजवते रे, मला नाही राहत आहे. आणि ऋषिकेश म्हणतो सारंग. सौमित्र म्हणतो थोडी कळसोस रे, आता वहिनी येतच असेल. आणि हा सारंग नुसता डोकाव पाहतो आपला प्लॅन वर्क झालाय की नाही. आणि त्यावर सारंग म्हणतो नाही, मला नाही वाटत आहे, मी नाही थांबणार आहे आता. सारंग पुढे म्हणतो मी ना आता मागच्या दाराने आत जातो आणि पटकन आईला भेटून येतो. आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो नाही, अजिबात नाही. परत सारंग म्हणतो मग मी काय करू आता, मी आईच्या खिडकीजवळ जातो, तिच्याशी 2 शब्द बोलतो आणि पटकन येतो. आणि सौमित्र म्हणतो सारंग हे काय लावलेस तू, अरे हे रिस्की आहे, उगाच असं काही करू नको ज्याने आपला सगळा प्लॅन फसेल. आता सारंग चिडतो आणि मोठ्या आवाजात म्हणतो अरे तुम्हा दोघांना कळत नाही का रे दादा, माझ्या जीवाची घालमेल होतीये, मला आईला भेटायचंय.
तिला खरं खरं सांगायचंय मी जिवंत आहे ते. ऋषिकेश म्हणतो, शांत हो बरं, जानकी गेली ना तिकडे, सगळं व्यवस्थित होईल. आज तुझी आणि आईची भेट नक्की होईल. तू प्लीज हायपर नको हो. आणि तेवढ्यामध्ये जानकी आणि अवंतिका येतात आणि जानकी म्हणते, बरोबर बोलतायत ऋषिकेश. आणि ऋषिकेश विचारतो, काय झालं? त्यावर जानकी म्हणते, आता ऐश्वर्या नावाचा मासा बरोबर आपल्या जाळ्यात अडकला. अवंतिका म्हणते, तुला काय सांगू स्वामी, मी आणि वहिनीनं असं गॉसिप केलंय ना ऐश्वर्यासमोर, आणि त्या ऐश्वर्याने सगळं कान लावून ऐकलंय. आणि जानकी म्हणते, आता ती तेच करेल जे आपल्याला हवं. आणि इकडे आईच्या रूममध्ये ऐश्वर्या येते आणि म्हणते, सारंग गेल्यापासून माझी सारखी चिडचिड होत असते हो. आईला म्हणते, तुम्ही आणि आजी सोडलं तर माझं कोणीच नाही आहे हो, ज्याच्याकडे मी माझं मन मोकळं करू शकेल. म्हणून मी एकटीच आपल्या खोलीमध्ये बसून असते. आणि काही बोलावंसं वाटलं ना तर सारंगच्या फोटोकडे पाहते आणि त्यांच्याशी गप्पा मारते. ऐश्वर्या आईला रडक्या आवाजात म्हणते, सॉरी आई, मी तुमच्यावर मगाशी ओरडले, तुमचं मन दुखवलं. आई अहो, मी तुम्हाला गणेश उत्सव साजरा करायला नकार दिला, कारण सारंगला गणपती विशेष आवडायचा. गणपती बाप्पाची तयारी करत असताना, गणपती बाप्पाची आरती करत असताना, पूजा करत असताना आपल्याला सारंगची आठवण येणार. आणि ऐश्वर्या पुढे म्हणते, मी आता विचार केला, जर समजा ते कुठून बघत असतील तर त्यांना हे आवडणार नाही की आपण गणेश उत्सव करत नाही आहोत, गणपती बाप्पा घरात आणत नाही आहोत. आणि त्यावर आई म्हणते, अगं ऐश्वर्या, हे तू अगदी बरोबर बोलतेस. आपण गणपती उत्सव साजरा केला ना तर आपल्याला असं वाटेल की सारंग आपल्यामध्येच आहे, कुठेतरी आजूबाजूला आहे. तू तयार झालीस, थँक्यू ऐश्वर्या. आणि ऐश्वर्या म्हणते, थँक्यू काय आई, त्यात तुम्हाला ज्या ज्या गोष्टीत आनंद मिळेल ना त्या सगळ्या गोष्टी करेल मी तुमच्यासाठी. ऐश्वर्या तोंड फिरवते आणि मनातल्या मनात म्हणते, अगं म्हातारे, तुला खिशात घालण्यासाठीच खोटं नाटक करते मी. जानकी बघ, मी किती हुशारीने आईचं मन जिंकले. आणि आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत. ऋषिकेश म्हणतो, हेच तर केव्हाचा सारंगला सांगतोय मी. आणि वळून पाहतो तर सारंग तिथे नसतोच. आणि ऋषिकेश म्हणतो, सारंग आताच तर इथे होता ना? आणि जानकी म्हणते, हो. आणि ऋषिकेश म्हणतो, हा एक मिनिट, हा आईला तर नसेल ना भेटायला गेला? आणि आईच्या रूममध्ये आई सारंगचा फोटो पाहत असतात आणि मागून सारंग फोटोमध्ये दिसतो. आई मागे वळून घाबरून पाहते. पाहू आपण उद्याच्या भागामध्ये अजून कोणता ट्विस्ट येणार आहे. असेच नवनवीन आणि फुल एपिसोड पाहण्यासाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. भेटूया आपण उद्याच्या भागात.